माझे नाव विकास चंदू पाटील, जीप मुलींची शाळा सांगदेव. आपण कोणत्या पोस्टवरती आहे सर? मी मुख्याध्यापकाच्या पोस्टवर आहे. सर आपली शाळा, आपल्या शाळेला एक सुपरनिपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे. हो. आणि एक आपल्यावरती एक अभिनंदनाचा ओशाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. तर आपण या विषयासंदर्भात आपण थोडक्यात काय सांगाल? आमच्या शाळेला हा सुपर निपुण शाळेचा दर्जा मिळाला आहे. हा माझ्यामुळे नसून तर माझे शिक्षक वर्ग आणि गावातील माता पालक गटाच्या महिला आणि पालक वर्गात सहकार्य असल्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. बरं पाटील सर, एक महत्त्वाचं की आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यांच्या आपण ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवतात, काय सांगा? आम्ही शाळेत क्विज स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध लेखन, हस्ताक्षर स्पर्धा, वाचन अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो. त्यांच्या फिजिकल फिटनेसच्या संदर्भात काय करतात आपण, काय भूमिका आपली? त्यांना शारीरिक पोषण आहारामध्ये सकस आहार, चांगलं अन्न त्यांना कसं मिळेल त्यासाठी आम्ही गावातून लोकवर्गणी करून त्यासाठी केळी, अंडी वगैरे, म्हणजे मुलींना सकस आहार कसा दिला जाईल, एक संतुलित आहार देण्यासाठी आपला भर असतो. बरं सर, मला सांगाल की आपली शाळा एक सुपरनिपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे, विशेषतः मुलींची शाळा आहे आणि एक शासनाचं दूरदृष्टीचा विचार असतो, मुलींकडे जास्त लक्ष केंद्रित असतं. तर मला सांगाल की आपली शाळा एक सुपरनिपुण शाळेच्या प्रगती नसून आपली एक सुपरनिपुण शाळेचा दर्जा मिळालेला आपल्या शाळेला. आपलं पुढचं विजन काय राहणार आहे? आता पुढचं विजन, ज्या काही मुली निपुण झाले नाही त्यांच्यासाठी वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या एक्स्ट्रा ताशा घेऊन त्यांना पण सुपर निपुण करण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थिनी निपुण आहेत त्यांना सुपर निपुण कसं होता येईल यासाठी तुम्ही वाटचाल करणार आहात आणि सर्व शिक्षक मिळून एक चांगल्या प्रकारे प्रयत्नशील राहणार आहात. हो. सर बरं, आपण एक सुपर निपुण शाळेचा दर्जा आपल्या शाळेला मिळालेला आहे, आपण यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. तर आता तुम्ही इतर शाळेंना या माध्यमातून इतर शाळांना काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही जे उपक्रम या शाळांमध्ये राबवले त्या उपक्रमांबद्दल त्यांना माहिती सांगणार आहे. तुम्ही सुद्धा याप्रमाणे करा. माता पालक संघांची स्थापना करा. त्यांना मोबाईलद्वारे गटावर व्हॉट्सअपद्वारे त्यांना अभ्यास द्या. ते महिला द्या, मुलींचा अभ्यास करून घेतील असं सुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहे. ओके. म्हणजे इतर शाळांनी आपला एक आदर्श घ्यावा, आपल्या दृष्टिकोनातून अनुकरण करावं, आपल्या शाळेच्या माध्यमातून अनुकरण करावं, असा एक महत्त्वाचा संदेश आपण देऊ इच्छिता. बरं सर, हा जो सुपरनिपुण शाळेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण एक वेगवेगळ्या प्रकारचे शाळेमध्ये उपक्रम घेतलेले आहेत, शालेय पोषण आहार चांगला मुलींना दिलेला आहे, आपण आता या संदर्भात प्रतिक्रिया दिलेलीच आहे. तर हा जो सुपरनिपुण शाळेचा दर्जा आपल्या शाळेला मिळालेला आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय माझे सर्व शिक्षक बांधव, गावातील प्रतिष्ठित लोक जे शाळेला सहकार्य करतात. शिक्षकांचं नाव काय? शिक्षकांचं नाव गोपाळ सपकाळ, ज्ञानेश्वर चौधरी, विजय चौधरी, तसेच गावातील प्रतिष्ठित लोक की जे त्यांना शाळेबद्दल काहीतरी आत्मीयता आहे त्यांना, अशा लोकांना. त्यानंतर आमच्या व्यवस्थापन समितीला आणि सर्व माता पालक, केंद्रप्रमुख, अधिकारी वेळोवेळी भेटीतून आम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्याप्रमाणे आम्ही इथपर्यंत मजल मारलेली आहे. बरं सर. हॅलो, मी गोपाळ नीना सपकाळ, जिल्हा परिषद मुलींची शाळा सांगली येथील वर्ग शिक्षक. आमच्या शाळेला सुपरनिपुण हा जो दर्जा मिळाला यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचा, आमच्या मुख्याध्यापकांचा, त्याचप्रमाणे आमच्या गावातील ज्या माता पालक आहेत त्या माता पालकांच्या माता पालक गटांचा आम्हाला खूप उपयोग झाला. यामध्ये आम्ही जे माता पालकांचे गट केलेले होते 6 मुलींचे, आणि व्हॉट्सअपद्वारे आम्ही जो त्यांना अभ्यासच्या PDF वगैरे टाकायचो, तर त्याचा आम्हाला पीअर लर्निंगमध्ये आणि शिक्षणामध्ये याच्यामध्ये खूप उपयोग झाला. त्याचप्रमाणे आम्हाला जे शैक्षणिक साहित्य मिळालेलं आहे,
गणित पेटी, भाषा पेटी, इंग्रजी पेटी या शैक्षणिक साहित्याचा सर्वात जास्त फायदा आम्हाला या सुपरनिपुण कार्यक्रमामध्ये झाला. म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं आम्हाला जे शैक्षणिक साहित्य मिळालेलं आहे त्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून प्रत्यक्षात आम्ही वर्गामध्ये जरी नसले तरी मुलं प्रत्यक्ष ते साहित्य स्वतः हँडल करून त्यांनी सुपरनिपुण होण्यामध्ये आम्हाला या गणित पेटी, विज्ञान पेटी आणि इंग्रजी पेटी या पेट्यांचा या साहित्याचा खूप उपयोग झाला. त्याचप्रमाणे आम्हाला आमचे जे केंद्रप्रमुख आहे ज्ञानेश्वरदादा पाटील असतील, आमचे गट शिक्षणाधिकारी मोरे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय शिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब या सर्व अधिकारी वर्गांचा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असते. त्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्या गावातील ज्या महिला पालक आहेत, शक्यतो जास्तीत जास्त आम्हाला महिला पालकांचं आम्हाला खूप म्हणजे त्यांचं खूप सहकार्य लाभलं की त्या सहकार्यामुळेच आम्ही आमची शाळा सुपरनिपुणमध्ये आणण्यासाठी पात्र ठरलो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोहन चौधरी, उपशिक्षक, उपशाळा चांगदेव कन्या. आमच्या शाळेला निपुण दर्जा प्राप्त यावर्षी झाला. यामध्ये आमच्या विद्यार्थिनींचा गुणवत्तेसोबतच इतर जे ॲक्टिव्हिटी आहेत त्यांनासुद्धा आम्ही प्राधान्य देत आलो आहोत. त्यामध्ये दर शनिवार हा आमचा योगा डे म्हणून आम्ही साजरा करत असतो. त्यामधून विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि एक चांगले आरोग्य त्यांना मिळावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा, ज्या निबंध स्पर्धा, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा यासारख्या स्पर्धा घेतो आणि त्यामध्ये विद्यार्थी मोठ्या हिरिरीने सहभागी होतात आणि त्या आनंदातून त्यांच्यामध्ये जास्त शिकण्याची इच्छा प्रबळ निर्माण होते. याचबरोबर यावर्षी इयत्ता 4थीला आमच्या शिष्यवृत्तीला परीक्षा सुरू झालेली आहे, त्याला सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि लवकरच त्यामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळेल असं आम्हाला खात्री वाटते.